तुझा गण पैदल चल रही थी गाड़ी चाहिए, अकेली है ये मिस खिलाड़ी, मिस्टर खिलाडी चाहिए. बरोबर. आता बुवानी गण गायला. सुखी ठेवी तो भक्त जनाला, मी पूजितो श्री गणाला. आता बुवा म्हणतो आम्ही तसे नाही नाचत, आम्ही असे नाचतो. आणि हा कसा नाचला ते दाखवू काय. ओढ लागे या जनाला, हर्ष वाटे या मनाला. ओढ लागे या जनाला, हर्ष वाटे या मनाला. सुखी ठेवी तो भक्त जनाला, मी पूजितो श्री गणाला. सुखी ठेवी तो भक्त जनाला, मी पूजितो. असाच घरात जा बुवा, बुवा असाच घरात जा, असाच. म्हणजे हित माईक आहे, हित लिरिक्स स्टँड आहे ना, हित कशाला नाचायचा. बुवा कसा नाचतो, हित येतो. सुखी ठेवी तो भक्त पाठी येतो, मी पूजितो श्री गणा. हित येतो सुखी ठेवी. परत पाय काय थाऱ्यावर नाही, सांभाळ घसरल पायर. वय तुझं धोक्याचं हायर. ए बुवा तुझा पाय घसरल हो, इथं तिथं जाऊ नको. थोडक्यात गणाला कटिंग. लागेचा हुल
जनाला, कधी येईल घराला लागे चाहूल जनाला, कधी येईल घराला आज चतुर्थीच्या या सणाला करते वंदन श्री गणाला, आज चतुर्थीच्या या सणाला करते वंदन श्री गणाला, या सणाला करते वंदन श्री गणाला, आज चतुर्थी या सणाला करते वंदन श्री गणाला, चतुर्थीच्या या सणाला वंदन श्री गणाला, आज चतुर्थीच्या या सणाला करते वंदन श्री गणाला. बुवानी माझ्या गवळणीची कटिंग दिली. जेव्हा पप्पी ही प्रेमानं घ्यायची तेव्हा शेंबूड माझा चाटायची, जेव्हा पप्पी ही प्रेमानं घ्यायची, शब्द कसे बसवलेत बघा, घ्यायची तेव्हा शेंबूड माझा चाटायची, थू घ्यायची न चाटायची. हा रायमिंग हे तुमचं शब्दाचं शब्दवाटिका यमक प्रास कशाला म्हणतात. वाटायची चाटायची असं ठीक होतं, घ्यायची आणि चाटायची थू बुवा थू. पण बुवा बारी चांगली केला ना बुवाने. एकदा टाळ्या वाजवा जोरात, जोरात टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा पोरींनो. पहिली बारी असताना सुद्धा सुराला मात्र बुवा घसरले नाही. थोडं 19-20 झालं पण बुवा तुमचं अभिनंदन, बारी सुंदर केलात. आणि नंतर बुवा म्हणतात आईला जीवाला घोर की आईच्या जीवाला घोर. आता म्हणतो बाबा ह्याच्या आईला नुसताना जीवाला घोर लागलाय हो. आईच्या जीवाला घोर आईला लागतो, पण मला आईलाच बोलायचं होतं मग मी आईलाच बोलणार ना. तुला आईच्या पाहिजे तर आईच्या घे, तुला जे पाहिजे ते डिपेंड ऑन यू, जो चाहिए वो ले लो. त्यानंतर म्हणतो आता आता बघा म्हणजे मला ह्यांची कीव येते, ह्यांच्या बुद्धीची कीव येते या शाहिरांच्या. महाकाळ बुवांचे शिष्य आहेत खरे, पण ते महाकाळ बुवांसारखेच आहेत. म्हणतात मी कान्हा मी बेशरम आहे, बघा मी निर्लज्ज आहे. बोलले की नाही ओ, बोलले की नाही? लक्ष कुठं होतं तुमचं, बोलत होते. काय म्हणतात मी कान्हा म्हणजे मी बेशरम आहे. दादा थोडा इको आहे ना, जरा कमी करा बोलताना, थोडा जरा कमी, डब्बल जातोय तो कमी जरा करू द्या. मी बेशरम आहे, मी निर्लज्ज आहे, मी कान्हा. बुवा अरे स्वतःचा झेंडा मिरवायचा तुरेवाल्यांचा की खाली असा 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 करायचा? हा स्वतःला बेशरम स्वतःला निर्लज्ज. बरं ठीक है, आता अभी क्या कर सकते, अभी है तो है बॉस, अभी बेशरम है तो बेशरम है. जाता बाजारी येता माघारी, ठेवला मनावर प्रेशर मी. प्रेशर याचा प्रेशर आणि बेशर घेते मी. ठेवला मनावर प्रेशर मी, सांगायाच कसली ही लाज, तुझी पाहिली बेशर्मी. बरोबर. आता बेशर्मी कोणाची पाहिली, जरा 2 मिनिटं काही वाजवू नका. स्वतःला बेशरम म्हणतोस ना तू कान्हा, मग तू स्वतःची बेशर्मी पाहिलीस. ही तुमच्या गवळणीची कटिंग. अरे मी विषय दिला यशोदे माईने कानाला उकळाला बांधलं, तो विषय ग्रंथाचा अभ्यास आहे ना, आहे ना ग्रंथाचा अभ्यास. त्या विषयामध्ये कटिंग 2 झाडं कान्हाने उकळाला बांधलेली सोडून उपटली होती, तो विषय लावायचा. ए याड्या बुवा, अबे विषय को विषय देना, कटिंग को कटिंग देना. हे काय बेशर्मी आणि प्रेशर्मी, शी काय हा चालला ह्याचा थोबाड. करता बेशर्मी लाज नाही वाटली, तुझी खालची र फटली. बेशर्मी ना, बेशर्मी तुझ्या बेशरलाच मी देणार आहे जे देणार आहे ते. कटिंगला कटिंग. करता बेशर्मी लाज नाही वाटली, अरे तुझी खालची र फटली. आपटून आपटून तुझी र काना एक गोटी फुटली, अरे आपटून आपटून तुझी र काळ्या एक गोटी फुटली. तुझी र काना गोटी फुटली, आपटून आपटून तुझी र काना गोटी फुटली. करता बेशर्मी लाज नाही वाटली, करता बेशर्मी लाज नाही वाटली, तुझी खालची र
काशी बुवा ह्याला म्हणतात कटिंग. ठीक आहे, चला तुम्ही स्वतःहून मान्य केलात, नवीन आहात तुम्ही, नक्की ह्याच्यावर अभ्यास करा. मी काय स्वतःचा झेंडा मिरवत नाही आहे, पण कार्यक्रम मला सुद्धा करायचा आहे ना, माझ्या लोकांना द्यायचे म्हणून मी करते हो. पण तुम्हाला कमीपणा मला मुळीच द्यायचा नाही आहे. तुम्ही अजून अभ्यास करा, तुम्ही चांगले शाहीर घडाल, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून बुवानी गाणं घेतलं, जमीन झुमला तारारी रारा तारारी रारा वाटते मनाला एकदम बरं तेजलला लावल्यावर. बरोबर, लय बरं वाटतं बुवाला. आता जल्ला माझं नावच तेजल आहे, त्याला मी काय करू, बरोबर ना. हाय तर हाय बुवा, ठीक आहे, तुझ्यासाठी तेजलला लावलास 5च मिनिटात करणार, घ्या बारी. तेजलला लावताना बरं वाटतंय तुला, ठीक आहे, असती तुझी लाव तेजलला, मला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. कटिंग बघ, तेजलला लावल्यावर फक्त शब्द बुवा लक्षात ठेवा. होतास पक्का हुकमाचा एका, अरे होतास पक्का हुकमाचा एका, झाला उदास सांगितल्यावर, किती गुरुला वाटतंय बरं विषय, किती गुरुला वाटतंय बरं बुवा तुझा कापून घेतल्यावर, किती गुरुला वाटतंय बरं बुवा तुझा कापून घेतल्यावर, गुरुला वाटतंय बरं तुझा कापून घेतल्यावर, किती गुरुला वाटतंय बरं तुझा कापून घेतल्यावर, होतास पक्का हुकमाचा एका, झाला उदास सांगितल्यावर, गुरुला वाटतंय बरं तुझा कापून घेतल्यावर, किती गुरुला वाटतंय बरं तुझा कापून घेतल्यावर, किती गुरुला वाटतंय बरं तुझा कापून घेतल्यावर. आणि बुवा तुम्ही प्रश्नावरती जी चर्चा केलात, तुम्ही जे उत्तर दिलात तेच उत्तर तुमच्या गुरूंनी सुद्धा दिलेलं आहे. खोटं बोलून स्वतःला मोठेपणा देणारे ही शाहीर नव्हे. त्याच्यामुळे प्रश्नाचं उत्तर शमीचं वृक्ष हे मात्र तंतोतंत योग्य आहे, हे मी तुमच्या गुरूंना सुद्धा सांगितलं. परंतु त्याची उंची आणि त्याचं वैशिष्ट्य यात अजूनही गाडी घसरते आहे. याचा अभ्यास करा, माझ्याकडे सुद्धा पुरावा आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगते बुवा, एक प्रश्नाचं उत्तर योग्य आहे. वृक्षाचं नाव शमीचं वृक्ष अगदी खरोखर आहे, परंतु त्याची वैशिष्ट्ये चुकलेली आहेत आणि त्याची उंची चुकलेली आहे. आणि म्हणून हे नाना दिसतंय शोभून, काय सांगू बाई मी तुम्हाला, त्या दिमायेच्या लीला, पाय देऊनी त्याच्या छातीवर मारलं विशाल राक्षसाला, पाय देऊनी त्याच्या छातीवर मारलं विशाल राक्षसाला, पाय देऊनी त्याच्या छातावर मारलं विशाल राक्षसाला, पाय देऊनी त्या छातावर मारलं विशाल राक्षसाला. काय सांगू बाई मी तुम्हाला, काय सांगू बाई मी तुम्हाला, त्या दिमायेच्या लीला, पाय देऊनी त्याच्या छातीवर मारलं विशाल राक्षसाला, पाय देऊनी त्याच्या छातावर मारलं विशाल राक्षसाला. पहा रसिक हो, आज तुमच्या या जी काही उपस्थिती आहे, जेवढी संख्या आहे, त्या उपस्थितीत कार्यक्रम करायला अगदी मनापासून मजा आली आणि खूप मजा आली. आज तुमच्या या प्रतिसादात कार्यक्रम करताना या अजाण पामराला तुम्ही जे तुमच्या पदरात घालून घेतला त्याबद्दल मी तुमची कायम ऋणी राहीन. आणि याच निमित्त हेच औचित्य साधून आज स्त्रियांवरती जे अत्याचार होत आहेत, दादा परत थोडा इको गेला, थोडा कमी करा. स्त्रियांवरती जे अत्याचार होत आहेत आणि जे बलात्कार होत आहेत आणि ज्या घृण पद्धतीने त्यांना मारलं जात आहे, दररोज इंस्टाग्राम व्हॉट्सअप ओपन करावं, काही ना काहीतरी न्यूज येते बंधूंनो समोर. तर आज
त्याच गोष्टीवर त्यांना एक म्हणायला गेलं तर आदरांजली असू दे, किंवा आज स्त्रिया या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहेत, तरी सुद्धा त्या स्त्रियांना कुठेतरी या कलेत पाठी खेचलं जात आहे. आणि म्हणून त्या स्त्रियांच्या जस्टिससाठी, म्हणजेच त्या स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटचं फक्त एक कडवं मारते, साईन लाईन मारते आणि या ठिकाणी तुमची रजा घेणार आहे. पहा काय म्हणायचं आहे. दिस जातील दिस येतील. विशाल निकम बुवा, तुम्ही सुद्धा बाहेर या. बुवांना मी बाहेर बोलवण्याचं कारण एवढंच, कार्यक्रम ऐकणं आणि रसिक हो पाहणं यात फार तफावत आहे. जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण खऱ्या मनाने ते श्रवण करत असतो, आणि म्हणून मी बाहेर बोलवून सांगते की बाहेर येऊन पहा कार्यक्रम. कोकणच्या या रत्नखाणीत मान कलेला फार, त्यातील एक शाहीर म्हणून घडले मी कलाकार. स्त्रियांवरती हवे कशाला अन्याय अत्याचार, लोककलेची आमच्यासाठी बंद केली सरदार. हिसकावून घेणार ते आम्ही आमचे अधिकार, नाही सोडणार तुम्हाला झोडणार. शेवटी नारच ही भारी पडणार, नाही सोडणार तुम्हाला झोडणार. शेवटी नारच ही भारी पडणार, नाही सोडणार तुम्हाला झोडणार. शेवटी नारच ही भारी पडणार, नाही सोडणार तुम्हाला झोडणार. शेवटी नारच ही भारी पडणार. कोकणच्या या रत्नखाणीत मान कलेला फार, त्यातील एक शाहीर म्हणून घडले मी कलाकार. स्त्रियांवरती हवे कशाला अन्याय अत्याचार, लोककलेची आमच्यासाठी बंद केली सरदार. हिसकावून घेणार ते आम्ही आमचे अधिकार, नाही सोडणार तुम्हाला सोडणार. शेवटी नारच ही भारी पडणार, नाही सोडणार तुम्हाला सोडणार. शेवटी नारच ही भारी पडणार, नाही सोडणार तुम्हाला झोडणार. शेवटी नारच ही भारी पडणार, तुम्हाला सोडणार तुम्हाला झोडणार. शेवटी नारच ही भारी पडणार. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशु नको गुणवंतानंदा, उपेशु नको गुणवंतानंदा. रघुनायका मागणेची आता, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. या ठिकाणी शाहीर स्वप्नील थोरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि बुवांना त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देते. बोल श्री गणपती गजानन, बोल शक्ती वाले की जय. धन्यवाद.